जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय अयोध्येला, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास 30 पर्यंत गेलो, आज 31 पर्यंत गेलो. अध्यक्ष महोदय अयोध्येमध्ये सुद्धा बाकीच्या आता काय महाराष्ट्राच्या बाहेर काय बोलायचं नाही, पण अध्यक्ष महोदय का विरोध झाला? तरी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय अयोध्येला बघा. अध्यक्ष महोदय विषयार्थी अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा. फैजाबाद मध्ये आहे, पण आम्ही अयोध्या म्हणतोय, तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव माझी विनंती आहे, विषयार्थी अयोध्येचा द्वेष का, इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? अध्यक्ष महोदय जाऊ दे, पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी अध्यक्ष महोदय पण ही नोटबंदीची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळला याची शिक्षा आहे. 45 वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड बेरोजगारी वाढली त्याची शिक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं.